अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जय भीम, जय भीम, जय महाराज। शिवगाव म्हणजे संतांची भूमी, अनेक मंदिरं इथे आहे आणि आता जे आमचे बंधू संतोष काळे साहेबांनी सांगितलं की मी तुमचे हात पडतो, पाय पडतो, हात जोडतो, पाय पडतो। संतोष भाऊ, मी तुमच्या हक्काचा खासदार आहे ना, हात जोडण्याची आवश्यकता आहे ना पाय पडण्याची आवश्यकता। हक्काने सांगा तुम्हाला काय करायचं। आमदार खासदारांना इतका मोठा करू नये, कोणीही असू द्या। तुम्ही लोक आहे जे मला खासदार केलेले आहेत आणि तुम्ही हक्काने मला सांगू शकता की आमचं हे काम करायचे आहे। शिवगांव के अंदर इतने सारे मंदिरें और संतों की भूमि है। यहाँ पर 18 पगड़ जाति के सभी लोग इतने सालों से एक साथ मिलकर, इससे बढ़कर और क्या खूबसूरती की बात हो सकती है। इस मुल्क के अंदर कितनी भव्य मंदिर यहाँ पर है, तो उसी के पीछे एक बहुत ही अच्छी मस्जिद भी यहाँ पर है। ये हमारे देश, यही हमें ऐसा देश चाहिए। लेकिन बड़े दुर्भाग्य के साथ कहना पड़ता है, जब इलेक्शन आते हैं तो मंदिर को अलग किया जाता है, मस्जिद को अलग किया जाता है, मंदिरों को हिंदुओं के हवाले, मस्जिदों को मुसलमानों के हवाले किया जाता है। जाति धर्म में, मजहब में दीवारें खड़ी की जाती है। किसी को मराठा बनाया जाता है, किसी को धनगर, किसी को मुसलमान, तो किसी को दलित बनाया जाता है। जबकि हकीकत ये है कि चुनाव जब आते हैं तो चुनाव मुद्दों के ऊपर लड़ना चाहिए। और मुद्दे क्या होने चाहिए? तो मुद्दे बेरोजगारी का होना चाहिए, मुद्दे किसानों के होना चाहिए, किसानों की आत्महत्या का मुद्दा होना चाहिए, किसानों की फसल को कैसी अच्छी कीमत मिल सकती है इसके ऊपर होनी चाहिए। हमारा शिक्षण विभाग जो है उसको कैसा बेहतर बना सकते हैं, हमारी आरोग्य सेवा को हम कैसे बेहतर बना सकते हैं, इन मुद्दों के ऊपर चुनाव होना चाहिए। लेकिन पिछले 20-25 सालों से आप जानते हैं, मैं देश के बारे में तो नहीं कहूंगा, मैं अपने जिले के बारे में कहता हूं। चुनाव आया कि फिर मुझे मुसलमान कर दिया जाता है, चुनाव आया कि फिर मुद्दा क्या रहता है? पानी का मुद्दा नहीं रहता है, किसान का मुद्दा नहीं रहता है। मुद्दा क्या रहता है कि तुम्हारा खान पाइजे का बांध पाइजे। 5 साल इन मुद्दों के ऊपर हम जिंदा नहीं रह सकते हैं। लोकसभा वो जगह है कि जहां पर देश के कानून तय किए जाते हैं कि आने वाले वक्त के अंदर हम हमारी बच्चियों को अगर पढ़ाना है तो उनके लिए हम कौन सी स्कीम्स ला सकते हैं ताकि वो स्कूल जाए, कॉलेज जाए, पढ़े। बेरोजगारी को दूर करने के लिए हम क्या कर सकते हैं, इसके ऊपर चर्चा होती है। हम हमारी महिलाओं के लिए क्या कर सकते हैं, हम हमारे बुजुर्गों के लिए क्या कर सकते हैं, इसके ऊपर वहां पर कानून बनाए जाते हैं। लेकिन इलेक्शन का मतलब यह हो गया है कि जिसके पास पैसा है, पैसे का इस्तेमाल करो और लोकसभा में पहुंच जाओ। जिसके बाप दादा कभी राजनीति के अंदर थे, दादा खासदार तो बाप भी खासदार तो बेटा भी खासदार, घरानी शाही जो चलते आती है उसके ऊपर पूरी राजनीति। 80% देश के जो खासदार है, 80% जे देशातले जे खासदार आहे, वेगवेगळ्या राज्यातून, वेगवेगळ्या पक्षातून, वेगवेगळ्या जातीतून येणारे जे खासदार आहेत, त्यांना बरोबर लिहिता येत नाही, बोलता येत नाही, काय चाललेलं आहे त्यांना कळत नाही। मग कोणत्या आधारावर निवडून येतात? सर्वप्रथम जातीच्या आधारावर। माझी जातीचा आहे मग मतदान करायला पाहिजे। मग तो 4थी पास असेल, 6वी पास असेल, 8वी पास असेल, जातीचा आहे, माझी जातीचा आहे, तर कोणीही असू द्या, मतदान आपल्या माणसाला। हेच निकष। मग शिक्षणाची काही गरज नाही। मी खूप लांब जाणार नाही। यावेळी सुद्धा जे खासदारकीसाठी उभे आहेत
त्यांची शैक्षणिक पात्रता काय आहे? एक 6वी पास आहे, दुसरा 8वी पास आहे, 2 10वी पास आहे, एक सिंपल ग्रॅज्युएट आहे. मी हे बोलत नाही की मी खूप शिक्षित आहे. मी ट्रिपल पोस्ट ग्रॅज्युएट आहे, MCOM MBA MNC जे मी केलेलं आहे. पण याचा अर्थ हे नाही आहे की मी जगातला सगळा हुशार माणूस आहे. मी आज तुम्हाला हे सांगण्यासाठी आलेलो आहे, मी तुम्हाला मत मागण्यासाठी आलेलो नाही. मी तुम्हाला हे सांगण्यासाठी आलेलो आहे की माझ्यापेक्षा कोणी चांगलं असेल, जे तुमचे मुद्दे लोकसभेमध्ये चांगल्या रीतीने मांडू शकतो, माझ्यापेक्षा जास्त शिकलेला असेल, तर मला मतदान करण्याची आवश्यकता नाही आहे. त्याला मतदान करा. पण फक्त जातीचा, धर्माचा, मजहब, मेरे मजहब का है, मेरा है, माझ्या जातीचा आहे, त्याला मतदान काही कामाचं नाही. 80% खासदार फक्त बसायला येतात तिथे. 80%. सगळ्यात जास्त शिकलेले कुठलेच खासदार, तर जे साऊथचे, केरळ असू द्या, तामिळनाडू असू द्या, खूप शिकलेले खासदार. आमच्यापैकी महाराष्ट्रामध्ये पण 48 खासदार आहेत. बोलणारे किती? तुम्ही ऐकत असेल, पक्ष कोणताही असू द्या, पण अमोल कोल्हे राष्ट्रवादीतला आहे, पण चांगला बोलतो, चांगले मुद्दे उपस्थित करतो. मग दुसरं सुप्रिया सुळे, पक्ष कोणताही असू द्या, चांगलं बोलते. मग नौटंकी करणारे ही खासदार आहे. फक्त नाटक आणि नौटंकी करणारे नवनीत राणा सारखे पण आहे. तोंड उघडले, शेतकरी मरत आहे, शेतकरी आत्महत्या करत आहे. मोदी जी, आप कितना अच्छा काम कर रहे हैं देश के लिए, घंटा कर रहे हैं. आप देश को सिर्फ तोड़ने का काम कर रहे हैं. आप देश के अंदर जाति, धर्म और मजहब के अंदर दीवारें खड़े करने का काम कर रहे हैं. आपकी प्राथमिकता क्या होनी चाहिए? शिवूर गांव के अतराफ में जितने जिला परिषद के सरकारी स्कूल है, जे सरकारी शाळा आहे, मी जिल्हा अधिकाऱ्यांना सर्वे करायला लावलं की सांगा मला की माझ्या जिल्ह्यामध्ये किती अशी शाळा आहे की ज्याच्या खोल्यावर पक्के छत नाही आहे. आश्चर्य वाटेल आपल्याला. फक्त एका जिल्ह्यामध्ये 3330 वर्ग खोल्या असे आहे, फक्त एक जिल्ह्यामध्ये, की ज्याच्यावर पक्की छत नाही आहे. टीनच्या शेडच्या खाली मुले शिकत आहे. कोण आहे ते मुले? ते शेतकऱ्यांचे मुले आहेत, ते कष्टकऱ्यांचे, कामगारांचे मुले आहेत, तो गोरगरिबांचे मुले आहेत. यांना तुम्ही टीनच्या शेडच्या खाली, आणि खासदारांना चांगली बसण्याची व्यवस्था व्हावी. मेंबर ऑफ पार्लियामेंट बहुत आराम से बैठना चाहिए. 8000 करोड़ रुपए की नई पार्लियामेंट बिल्डिंग बनाई गई. 8000 कोटी रुपयाची. उद्घाटनासाठी जे आमची शेड्यूल्ड ट्राईबची आदिवासी राष्ट्रपती नवीन पार्लियामेंट बिल्डिंग इथे, आणि काहीच अंतरावर राष्ट्रपती भवन, पण तिला बोलवण्यात आलेलं नाही उद्घाटनासाठी. उद्घाटनामध्ये कोण फिरत होते नवीन पार्लियामेंट बिल्डिंग मध्ये? कंगना रनौत मॅडम फिरत होते. तो आदिवासी महिलाला आम्ही राष्ट्रपती केलं, आणि त्याच्यानंतर आम्ही तिचा अपमानच करत राहणार. हे सरकारचं धोरण आहे. आणि कोणीतरी विचार करण्याची आवश्यकता आहे, प्रश्न मांडण्याची आवश्यकता आहे. जेव्हा ते म्हणते कि 30 मार्च 2022 तक हम इस देश के अंदर हर बेघर को घर देंगे. ऐकलं का भाषण त्यांचं? कोणाचं? भाई और बहनों, भाई और बहनों,
30 मार्च 2022 तक इस देश में हर बेघर को पक्का घर दिया जाएगा। और सिर्फ घर ही नहीं, घर में नल में जल। मेरा बात 2000 जो आपने प्रधानमंत्री आवास योजना के अंदर बनाए हैं, एक घर बता दीजिएगा। इतकं बोलणं खूप हिम्मत वाटते आजच्या काळात, नाही तर 300 बसलेले आहे समोर। फक्त काय करायचं, ओरडायचं। कारण तो मेरे आपको मालूम है कि देश के अंदर कितने लाख घर बनाए हैं मोदी जी ने? मुझे बोला नहीं मालूम, मैं देश का नेता नहीं हूं। मैं इस देश के एक लोकसभा क्षेत्र का खासदार हूं और मैं सिर्फ अपने खासदारकी का जो क्षेत्र है, मैं वहां की बात कर रहा हूं। तर असे प्रश्न विचारणारे लोक, तुमची जबाबदारी आहे की त्यांना लोकसभेमध्ये पाठवा। नाहीतर काय आहे, मागच्या किती वर्षापासून आम्ही किती मागे पडलेले आहे, त्याचं कारण काय? कौन कौन उमेदवार आहे? आज इलेक्शन मध्ये उभे राहिलेले जे उमेदवार आहे, एकाचा कारोबार काय आहे? खासदार व्हायचा आहे। त्यांना असं वाटतं की लोकसभेमध्ये गेल्यानंतर चर्चा बिर्चा काही होणार नाही, आपण पत्त्याचा कार्ड घेऊन जाऊ आणि तिथे खेळू, जुगाड खेळू, तिथे पैसे लावू। अफसर खान को बोल रहे, अफसर खान का बोल रहा हूँ। आहे का इथे दारूची दुकान पण आहे का? दुसरे खासदार ज्यांना व्हायचं आहे, नाही बसा 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 बसा, काय नाही। म्हणून तर मी बोलतो ना की दुसरे महाशय टन 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 खासदार व्हायच्या साहेबांना खूप पैसे कमवले, 15-17 दारूचे दुकाने, महाराष्ट्राचे मंत्री असताना। विचार करा, खासदार झाले तर गल्ली गल्ली मध्ये रोजगार देणार, सगळे दारुडे पडे, मग एक येणार सगळे, हे काय कुठे गेला, कुठे गेला? अरे बंद करा। नौजवानों, ये तुम्हारी जिम्मेदारी है। मैं हंसने के लिए और हंसाने के लिए नहीं कह रहा हूं। ये शराब, ये नशा, ये न जाने कितनी जिंदगियों को बर्बाद कर रहा है। अगर अपने समाज के प्रति आपकी कुछ जिम्मेदारी है, अपने समाज के प्रति यहां आ रहे हैं तो बाबा साहब आंबेडकर जी के, तर फक्त बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यासाठी मोठे मोठे स्टेज लावायचे, डीजे लावायचे। एकदा तरी विचार केला की त्या 22 प्रतिज्ञामध्ये एक प्रतिज्ञा हे आहे की आपण नशेपासून दूर राहायला पाहिजे, व्यसनापासून आपण दूर राहायला पाहिजे। कोण विचार करेल याचा? निवडणूक आली, पुन्हा पुन्हा तेच मुद्दे। मी आज काय बोलतो, लेकिन अब बोल रहे हैं कि 400 अब की बार 400 पार। इनके 2 नंबर के जो नेता है अमित शाह साहब, 1.5 महीना पहले आया चुनावी प्रचार की शुरुआत करने के लिए। कुठे आले? माझ्या शहराला। मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मध्ये मोठी सभा घेतली। मग सभा कशी घेतली? गाड्या पाठवण्यात आले, लोकांना पैसे देण्यात आले की बाबांनो या आणि ऐका। हे
तो यहां के खासदार को उखाड़ कर फेंकना है, यहां से कमल को खिलाना है और कमल को दिल्ली भेजना है। यहां कमल खिलाना है, मुझे उखाड़ के फेकना है। ते भाषण झाल्यानंतर बहुतेक पोलिसांनी त्यांच्या कानात, काळे साहेब माझे बंधू यांच्या समाजाला मागच्या किती वर्षापासून कशा त्यांना आरक्षणाशी वंचित ठेवलेला आहे, ते मागायला गेले तर काय करायचं, आम्ही कमिटी एस्टॅब्लिश करतो, ते कमिटी स्टडी करेल, ते कमिटी पाठपुरावा करेल। किती वर्ष झाले, 75 वर्ष झाले ते स्टडीज करत राहिले। गेले की आम्ही एक स्टडी कमिटी तयार करतो। खरं आहे का नाही आहे? इतका मोठा समाज आहे की निवडणूक आली तर गेले मागे कुणाचा सब पक्षाचा सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे। हे लोकसभा म्हणजे इकडे मुस्लिमांचा प्रतिनिधित्व असायला पाहिजे, मराठ्यांचा असायला पाहिजे, धनगरांचा असायला पाहिजे, ख्रिश्चनचा असायला पाहिजे, जैनचा असायला पाहिजे, सिखांचा असायला पाहिजे। नहीं, तुम्ही आम्हाला फक्त मतदान करा ना। आपका काम क्या है? सिर्फ वोट देते रहना, सिर्फ वोट देते रहना। आपके महल्ले में भी, आपके गलियों में भी आएंगे वोट मांगने के लिए, उनसे एक सवाल करना, क्या वजह है 48 लोकसभा की सीटों के अंदर किसी भी पार्टी को एक मुसलमान नजर नहीं आता है कि हम तुमको टिकट दे रहे हैं करके, एक नहीं आ रहा है। क्यों नहीं आ रहा है? क्योंकि हम गुलामी की जिंदगी जी रहे हैं। हमारे नेताओं के अंदर तलवे चाटने की आदत हो गई है, गुलामगिरी करने की आदत हो गई है। उन्हें लगता है कि मेरा नेता अगर कोई होगा तो राहुल गांधी होगा, मेरा नेता शरद पवार होगा, मेरा नेता उद्धव ठाकरे होगा, मेरा नेता एकनाथ शिंदे या देवेंद्र फडणवीस होगा। तलवे चाट कर अपनी दुकानें चलाते रहे। बहुत साल तुमने हमें नचाया है, इतने साल तक तुम दूल्हे बनकर घोड़ी पर बैठते थे। अब वक्त आया है कि हम भी दूल्हे बनेंगे और घोड़ी के ऊपर भी हम ही चढ़ने वाले हैं। और तुम्हें क्या कराएंगे? ताता थैया, ताता थैया, ताता थैया, ठुमके लगवाएंगे हम तुम्हें। अगर तुम ये समझ रहे हैं कि हर 5 साल के बाद आएंगे, भोली भाली जनता को बेवकूफ बनाएंगे, इस इलाके के किसी बड़े गुंडे मवाली को पकड़ेंगे, पैसा देंगे और कहेंगे कि इनके वोटों को बांटो, इनके वोटों को काटो, इनके वोटों को तकसीम करो। हर शहर के अंदर यही होता आया है। हर शहर के अंदर 20 साल के शिवसेना के खासदार को जब हराया था इम्तियाज जलील ने, तो कोई बड़ी बात नहीं की थी। मैंने कहा था एक बार एक ताकत बनकर खड़े तो रहो, एक धक्का लगाओ तो सही। ऐसा धक्का लगाए खासदार झाला। 48 सीट महाराष्ट्रातली, कोण कुठे जिंकलं, कोण पराभव झालं याची चर्चाच नाही होती। हे औरंगाबाद मधून कसं जिंकलं या माणसाने याची चर्चा त्या दिवस होती। आता पुन्हा सांगतो,